असले तरी बी लय प्रेम आहे आमचं एकमेकावर समाजाचं. लय म्हणणारे काम करतो जातीसाठी. सरकारला हेच कळा ना, लय मोठा वर्ग लांब चालला सरकारपासून, लय मोठा वर्ग. त्यांनी आणखीनच शान व्हायला पाहिजे. मी विनंती करून सांगतोय, त्यांनी लय शान व्हायला पाहिजे. या समाजाचा सन्मान केला पाहिजे. आरक्षण जे नसता अवघड राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊन जाईल. पण सत्ताधाऱ्यातून ज्या पद्धतीनं वक्तव्य येतात त्यांचा इरादा आपण समजू शकतो. नाही नाही, ते जाणून बुजून, इरादा जाणून बुजून. बघितलं आपण पुन्हा सामान्य महिला सुद्धा या ठिकाणी आल्या की मनोज जरांगे पाटील त्यांच्याकडून ऑप्शन देतात, त्यांच्या हातातून मिठाई वगैरे घेतात. हे मागच्या 40 तासापासून मी बघतोय सतत त्यांच्यासोबत आहे. अंतरवाली सराटीहून मी प्रत्येक ठिकाणी, छोटासा गाव असू दे मोठं शहर असू दे, त्या ठिकाणी त्यांच्या आता तुम्ही प्रत्येकाला म्हणजे लोकांना टाळणं तुमच्या जीवावर येतं का? पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी लागलं. शेवटी लेकरू आहे मी त्यांचं, ते मायबाप आहेत आपले, डेटल ते आपले मायबाप आहेत. काय होतं लागलं मग? नाही इन्फेक्शन तसं काही त्यांचा मुद्दाम उद्देश नाही आहे. समाजाचा सुद्धा उत्साह आहे, जोश आहे, धरून ओढतात, मात्र इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आयुष्य बर्बाद झाले, आयुष्य बर्बाद झाले. ती घावलंय मोठा आहे समाजावर, तो घावलंय मोठा आहे, ती घावलंय मोठा आहे, तो घावलंय मोठा आहे. पण आता तुम्ही म्हणताय अटी शर्ती पाळून मी उद्या बसणार, म्हणजे बरं अटी शर्ती कशा पाळणार? 5,000च्या कितीतरी पटीने समाज मराठा. ना तुम्ही दादागिरी करायची नाही, मी सांगतो समजून.